हॅलो. तर इथे आम्ही संध्याकाळी निघालो होतो बाप्पाच्या दर्शनासाठी आणि सत्यनारायण पूजेसाठी. तर आम्ही कुठे जाणार होतो ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. तर मिस्टर घरी आले 7:30 पावणे 8च्या दरम्यान आणि आम्ही काकींच्या दुकानात गेलो. केळी, नारळ आणि उदबत्ती घेतली आणि हे सगळं घेऊन आम्ही गेलो बाप्पाच्या दर्शनासाठी. त्याच्या आधी आम्ही गेलो माझ्या आईकडे. भावांना सांगितलं की तुम्ही तयार राहा, आपण जाऊया. आम्ही त्यांना घेऊन गेलो, कारण आधी आईचं घर लागतं, नंतर मग त्या वहिनींचं घर लागतं, जिथे आम्हाला बोलवलं होतं पूजेसाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी. सो आम्ही भावांना घेऊनच गेलो आणि इथे पोचल्यानंतर हर्षची खूप मस्ती सुरू असते. पप्पांसोबत मम्मीसोबत खेळतो आणि नेहमीप्रमाणे मामा काही भाच्याला सोडत नाही. खूप प्रेम आहे मामाचं भाच्यावरती आणि हा सगळ्यांना बाय करतोय आणि आणि सोबत मलाही बाय करत होता तो. आणि त्यानंतर आम्ही निघालो त्या वहिनींच्या घरी जायला आणि इथे आम्ही चालत जाण्याचं ठरवलं, कारण की खूप चढण आहे, चढणीवरती आहे त्यांचं घर एकदम लास्टला. सो बाईक घेऊन जाण्याचं टाळलं आम्ही, कारण की लाईटसुद्धा नसते आणि चालत गेल्यावरती कसं तेवढ्या गप्पा गोष्टी होतात आणि म्हणून आम्ही म्हणालो की चला म्हणून भावांना. सो इथे आम्ही पोचले होतो आणि छान डेकोरेशन केलं होतं मस्त आणि जेवणसुद्धा तिथेच होतं. सत्यनारायण पूजा म्हटल्यावरती जेवणसुद्धा असतोच. सो त्या वहिनी काही जेवल्याशिवाय आम्हाला सोडत नाही. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही गेलो होतो हर्षला घेऊन आणि इथे मस्त असं दर्शन घेतलेलं आहे बाप्पांचं. छान असं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि श्री सत्यनारायण पूजा पण होती. सो आम्हाला प्रसादसुद्धा मिळाला आणि छान जेवण वगैरे केलं आणि तुम्हाला नंतर ओळख करून देईनच, कारण त्यांची खूप गडबड सुरू होती आणि इथे हर्ष ना खेळत होता. ट्रॉफी वगैरे होत्या आणि ढोलकी पण होती. सो तो खेळण्यात रमला होता छान असा आणि मस्त वाटलं भेटून. आणि तो सुरुवातीला नखरे करतो हर्ष. म्हणजे नवीन ठिकाणी गेलो, नवीन माणसं दिसले ना की तो जरा हे होतो, शाय फील करतो आणि नंतर मग रुळतो छान एकदा का खेळायला लागलो.